जुने नाशिक येथील नाणावली परिसरात मुरलीधर जाधव यांच्या म्हशीच्या गोठ्याला भीषण आग लागल्याची घटना घडली। दाट वस्तीत लागलेल्या या आगीमुळे एकच हल्लाकल्लोळ उडाला होता। जनावरांच्या ओरडण्याने त्यांच्या प्राण वाचविण्याच्या धावपळीने उपस्थित सारेच चिंतेत पडले होते। आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून शॉर्ट सर्किट किंवा इतर कारणांचा अंदाज व्यक्त केला जातोय। आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत कार्य सुरू केले। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। जखमी जनावरांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय। या आगीत 12 जनावरे जखमी झाल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितलंय। आज साधारणतः 5:18 मुख्यालयाला कॉल आला। क्षीरसागर म्हणून यांनी कॉल केला होता की बा नाणावली पोलीस चौकीच्या शेजारी तिथं आग मोठ्या प्रमाणात लागलेली आहे। त्यानुसार आम्ही मुख्यालयामधील एक बंब टर्न आउट केला। त्याच्यानंतर अजून मदतीची गरज असल्याने दुसरा बंब टर्न आउट केला। 2 बंबाच्या सहाय्याने सदर ठिकाणी पाणी मारून चहू बाजूने पाणी मारून इथली परिस्थिती बघितली असता पूर्ण पत्रे वगैरे बल्ल्या वगैरे जळलेल्या होत्या आणि वेळीच आपण आल्यामुळे ती आग मोठ्या प्रमाणात होऊ दिली नाही। आणि पण सदर आगीमध्ये 10 ते 12 म्हशी आणि गायी म्हणजे टोटल 10 ते 12 म्हशी आणि गायींना या आगीची आस लागलेली आहे। त्यापैकी 4 गायींना 4 म्हशी व गायी काही वासरू आहे त्यांना जास्त प्रमाणात ते जळाले आहेत। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।